ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होती अर्जुनपासून. तर आता अर्जुन म्हणतो, "कॉफी विमलने केली आहे?" "अगं, मग सायली कुठे आहे?" असं म्हणत होता अर्जुन. प्रताप, कल्पना आणि अस्मिताला, "आम्हाला काय माहित?" असं म्हणत होता प्रताप. "काय माहित म्हणजे?" असं म्हणत होता अर्जुन. "असं कसं काय माहित?" असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो, "मम्मा तू सांग ना, सायली कुठे गेली?" तर आता कल्पना म्हणते, "छे, आता असेल इथेच कुठेतरी," असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, "नाही आहे ती इथे कुठेतरी." तर आता हे तिघे बसलेले असतात आणि त्याच्याकडे लक्ष देत नसतात. प्रताप, कल्पना आणि अस्मिता. "फाईन," असं म्हणत होता अर्जुन आणि तो चिडतो आणि जातो तिथून आणि म्हणतो, "मी शोधतो तिला, कुठे आहे ती. बायको, बायको," असं करत आता जातो आणि आता अस्मिता, कल्पना आणि प्रताप हसायला लागतात. तर आता अर्जुन स्टडीमध्ये जातो बघायला, तिथे पण नसते ती. "बायको, बायको," असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन बाहेर जाऊन शोधून येतो, तरी त्याला सायली दिसत नाही. तर आता तो परत आत येतो आणि म्हणतो, "बायको, बायको," असं म्हणत असतो तो. तर आता अर्जुनला खूप भीती वाटत असते, कुठे गेली सायली म्हणून. "बाहेर गेली आहे का माझी बायको?" असं म्हणत होता अर्जुन. "मी आलोच," असं म्हणून आता अर्जुन जातो बाहेर बघायला. आणि सगळे हसत असतात आणि त्याची मजा घेत असतात. "कुठे आहेस तू बायको? कुठे आहेस?" असं म्हणत असतो आता अर्जुन. "बायको, बायको," असं ओरडत असतो तो. "बाहेर पण नाही आहे ती. कुठे गेली आहे ती? तुम्हाला काहीच माहित नाही आहे का?" असं म्हणत होता अर्जुन. "हां, काय सांगून गेली नाही आहे का तुम्हाला?" तर आता कल्पना म्हणते, "नाही." "नाही?" असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुनला लक्षात येतं, "ओ माय गॉड! फाईन. ती हॉस्पिटलमध्ये गेली असेल मधुभाऊंना भेटायला," असं म्हणत होता अर्जुन आणि आता तो फोन लावून बघतो. तर आता तो फोन लावतो. "हॅलो, कुसुमताई, सायली आली आहे का तिकडे?" असं म्हणत होता अर्जुन. "नाही," असं म्हणत होता अर्जुन. "हां, हां. ठीक आहे, ठीक आहे," असं म्हणत होता अर्जुन. "नाही, नाही. काय नाही, काय नाही," असं म्हणत होता तो. "तिथे पण नाही आहे ती," असं म्हणत होता अर्जुन. "मग गेली कुठे?" असं म्हणत होता तो. "अरे कुणीतरी सांगा ना कुठे गेली आहे ती," असं म्हणत होता अर्जुन. "आणि तुम्हाला कसं माहित नाही आहे कुणालाही?" असं म्हणत होता अर्जुन. "अरे कमाल आहे," असं म्हणत होता प्रताप. "तुझी बायको कुठे गेली आहे हे तुला माहित नाही आहे? आम्हाला कसं माहित असेल?" असं म्हणत होता प्रताप. तर आता अर्जुन चिडतो आणि "उगाच आमच्यावर चिडचिड करू नकोस हां," असं म्हणते आता अस्मिता. "एकही फोन केला नाही तिला ऑफिसमधून. केला असतास ना तर तिने तुला सांगितलं असतं कुठे चालली आहे ते," असं म्हणते अस्मिता. "अगं, अगं, मी कॉल करणारच होतो, पण कामाच्या टेन्शनमध्ये ते राहून गेलं," असं म्हणतो होता अर्जुन. "जगात सगळी कामं फक्त तुलाच असतात," असं म्हणतो होता प्रताप. "आम्हाला काही कामच नाही आहे," तसं म्हणत होता प्रताप. "मी फॅक्टरीत जात नाही, काहीच काम करत नाही, सगळी कामं तूच करतोस," असं म्हणत होता प्रताप. "बघा, काम आहे की काम करत बसायचं आणि बायको चिडून गेली की मग तिला शोधत बसायचं," असं म्हणत होता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, चिडली ती माझ्यावर?" असं म्हणत होता अर्जुन. "चिडून निघून गेली ती," असं म्हणत होता अर्जुन आणि आता त्याला भीती वाटते. "पण का चिडली ती माझ्यावर?" असं म्हणत होता अर्जुन. "विमल, जरा मला आणखीन जरा कॉफी आणून दे ना," असं म्हणते आता कल्पना. "हो, देते ना, देते ना," असं म्हणते आता विमल. "कॉफी मस्त झाली एकदम," असं म्हणते आता कल्पना. "बरं, मी काय म्हणते, त्या अन्नपूर्णा ट्रस्टच्या लोकांना आम्हाला बोलवायचं होतं ना," असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे बोलत राहतात प्रताप, कल्पना आणि अस्मिता आणि आता अर्जुन मात्र त्यांना बघतो, पण ते त्याला काहीच रिप्लाय देत नाहीत. तर आता तो म्हणतो, "ग्रेट, फॅन्टॅस्टिक. तुम्ही सगळे तिच्या बाजूनेच आहात ना? काही हरकत नाही. तुम्ही काय सांगणार नाहीत ना मला? मी स्वतः शोधतो तिला आता," असं म्हणत होता अर्जुन. तर आता अस्मिता म्हणते, "अरे?" तर आता अर्जुन शोधायला लागतो सायलीला इकडे-तिकडे, बायको, बायको, बायको म्हणून. तर आता इथे हसत असतात हे कल्पना, अस्मिता आणि प्रताप. तर आता अर्जुन वरती जातो पायऱ्या चढून आणि बायको, बायको शोधत जातो तो सगळीकडे आणि ते सगळे हसत असतात बघा प्रेक्षक हो, त्याची मजा घेत. तर आता इथे कोट दाखवलंय. युअर ऑनर, मला तन्वी सुभेदार ह्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, असं म्हणतो आता लॉयर. परमिशन ग्रांटेड, असं म्हणतात आता जज. तर आता येतो महिपतचा वकील आणि म्हणतो, "महिपत शिकरेने तुमच्यावर दबाव आणला, ह्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे?" असं म्हणतो आता तो वकील. तर आता प्रिया म्हणते, "अहो, कुणी आपल्याला धमकावतंय याचा पुरावा कसा काय असेल?" असं म्हणते आता प्रिया. "पण एकदा नाही, खूप वेळा घाबरवलंय हो त्यांनी," असं म्हणते आता प्रिया. "एकदा, युअर ऑनर, एकदा त्याने माझ्या कपाळावर अशी पिस्तूल रोखली होती," असं म्हणते आता प्रिया. "पण माझ्याकडे त्याचा काही पुरावा नाही आहे हो," असं म्हणते आता प्रिया. "म्हणजे एवढा गुन्हा मोठा असूनही पुराव्याशिवाय तुम्ही दावा करताय? अहो, तुमचा विश्वास कोण ठेवणार?" असं म्हणतो आता वकील महिपतचा. "ऑब्जेक्शन मे लॉर्ड," असं म्हणतो आता वकील प्रियाचा. "माझे वकील मित्र माझं बोलणं पूर्णच करू देत नाहीत," असं म्हणतो आता प्रियाचा वकील. "मला मिसेस तन्वी सुभेदारांना आणखी प्रश्न विचारायची परमिशन द्या," असं म्हणतो आता तो वकील. "परमिशन ग्रांटेड," असं म्हणतात आता जज. तर आता प्रियाचा वकील म्हणतो, "मिसेस सुभेदार, तुमच्या हाताला बँडेज कसं काय?" जर आता प्रिया दाखवते तिचा हात. "हे काय लागलंय तुम्हाला?" असं म्हणत होता वकील. "प्लीज सांगाल का?" तर आता प्रिया म्हणते, "हो, हो, हो. ह्याला सुद्धा मैपतच कारणीभूत आहे," असं म्हणते आता प्रिया. "ही जखम मैपत चिकरेनेच केली," असं म्हणते आता प्रिया. "काल रात्री जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये माझ्यावर वार करायला आला होता तेव्हा," असं म्हणते आता प्रिया. तर आता मैपतला राग येत असतो. तर आता मैपतचा लॉयर म्हणतो, "आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. मिस तन्वी सुभेदार ह्या पोलिसच्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मग तिथे येऊन कोणी कसं काय हल्ला करू शकतो?" असं म्हणतो आता वकील मैपतचा. "ऑब्जेक्शन सस्टेन्ड," असं म्हणतात आता जज. "युअर ऑनर, माझी क्लायंट पुराव्याशिवाय बोलत नाही," असं म्हणतो होता प्रियाचा वकील. "आमच्याकडे काल रात्री झालेल्या हल्ल्याचा CCTV फुटेज आहे," असं म्हणतो होता प्रियाचा वकील. "हॉस्पिटलच्या भिंतीला कॅमेरे असतील हे माझ्या ध्यानातच आलं नाही," असं म्हणतो होता महिपत.
डोकं असं वडकलं आणि माती खाली ना मी असं म्हणत होता मैपत. मला ते CCTV फुटेज कोर्टाला दाखवण्याची परवानगी हवी आहे असं म्हणत होता तो वकील. परमिशन ग्रांटेड असं म्हणत होता जज. तर आता तो वकील प्रियाचा आता फुटेज दाखवणार आहे जजना. तर आता तो पेनड्राईव्ह देतो. तर आता ते प्ले होतं बघा प्रेक्षक हो. आणि सगळे बघत असतात त्या टीव्हीकडे. आणि आता CCTV फुटेज दाखवतात. तर आता मैपत तिच्या पाठीमागे पळत असतो. तर आता प्रिया जात असते आणि तिचा पाठलाग करत असतो मैपत. हे सगळं आता दाखवतात व्हिडिओमध्ये बघा प्रेक्षक CCTV कॅमेरामध्ये. अश्विनला आश्चर्य वाटत असतं हे सगळं काय चाललंय म्हणून. तर आता सुराग येऊन कसा पळत असतो मैपतीच्या मागे मागे हे दाखवलंय त्याच्यात. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय परत. मम्मा, डॅड, ती तुमच्या रूममध्ये पण नाही आहे. मी अख्खं घर शोधलंय असं म्हणत होता अर्जुन. तर आता लक्षच देत नाहीत प्रताप, कल्पना आणि अस्मिता. आता तरी सांगा कुठे आहे ती असं म्हणत होता अर्जुन. एकदा सांगितलं ना मला काय माहित नाही म्हणून असं म्हणत होता कल्पना आणि अर्जुन. मी जेव्हा फॅक्टरीमध्ये असतो ना तेव्हा मला सगळं माहित असतं की कल्पना काय करते, कुठे गेली आहे, मला सगळं माहित असतं असं म्हणत होता अर्जुनला प्रताप. तर आता कल्पना म्हणते बघ, कारण मला जेव्हा वेळ मिळतो मी तिला कॉल करतो असं म्हणतो होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते हो, आणि ती मला कॉल करते तेव्हा मी किती महत्वाच्या कामामध्ये असलो तरी तो मी घेतो कॉल, कारण तेव्हा तिला माझ्याशी बोलावं असं वाटत असतं म्हणून असं म्हणतो होता प्रताप. आणि मी सुद्धा सचिनला जेव्हा कॉल करते ना तेव्हा तो काही झालं तरी उचलतो. कितीही कामात घाईत असला तरी 2 शब्द का होईना नीट बोलतो माझ्याशी असं म्हणते आता अस्मिता. पण माझं ते नशीब आहे, सायलीचं नाही तर नाही असं म्हणते आता अस्मिता. पण माझा नवरा माझ्याकडे काही झालं तरी दुर्लक्ष न करता बोलतो असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन म्हणतो एक मिनिट, तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करतो असं म्हणतो होता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो अर्जुन, समोर असलेल्या माणसाकडे बघायचं नाही, तिचे कॉल उचलायचे नाहीत, याला दुर्लक्ष करणंच म्हणतात असं म्हणत होता प्रताप. आणि आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा म्हणतात हो, कालमाची एवढी धुंदी कधी असू नये एवढी असं म्हणतो होता प्रताप. तर आता अर्जुन म्हणतो मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते असं म्हणत होता अर्जुन. आणि ते समजून घेण्यासाठी माझ्याकडे वेळ सुद्धा नाही असं म्हणत होता अर्जुन. मी एक काम करतो, मी आश्रमात जातो असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रताप, कल्पना आणि अस्मिताला आश्चर्य वाटतं. तर आता अर्जुन म्हणतो ती आश्रमात असेल, मी तिथेच जाऊन बघतो. तर आता सायली त्याने म्हणते काही गरज नाहीये, म्हणजे तू इथेच होतीस तर असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन बघतो सायलीला आणि त्याला आश्चर्य वाटतं की एवढी छान माझी बायको कशी काय दिसतेय म्हणून. तर आता तो बघतच राहतो बघा प्रेक्षक हो सायलीकडे, तंद्री लावून बघत असतो तो आता सायलीकडे. तर आता सायली येते अर्जुनकडे आणि आता इथे प्रताप, अस्मिता आणि कल्पना सुद्धा थांबतात, उभारतात ते. आणि अर्जुन खूप खुश होतो सायलीला बघून आणि तो तिच्याकडे बघतच राहतो. आणि आता त्याच्या तोंडावर छान स्माईल असते आणि आता केस उडतात सायलीची आणि आता ती इशारा करते त्याला डोळ्याने. तर आता अर्जुन लाजतो. ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणत होता महिपतचा लॉयर. ह्या CCTV फुटेजला काहीच अर्थ नाही आहे असं म्हणत होता महिपतचा लॉयर. कारण ह्यामध्ये तन्वी सुभेदारच्या मागे धावणारा माणूस कोण आहे ह्या दिसतच नाहीये असं म्हणत होता महिपतचा लॉयर. तर आता महिपत खुश होतो हे ऐकून. अहो हे काय असं म्हणते आता प्रिया, मग कशावरून, ते महिपत शिकरेच आहेत असं म्हणतो होता तो लॉयर महिपतचा. तर आता जज लिहून घेतात. तर आता प्रिया म्हणते युअर ऑनर, मी क्लिअरली बघितलंय तो महिपत शिकरेच होता असं म्हणते आता प्रिया. ऑब्जेक्शन युअर ऑनर, तन्वी सुभेदार परत परत तेच का म्हणतायत की महिपत शिखरे काल रात्री हॉस्पिटलमध्ये आले होते म्हणून असं म्हणत होता महिपतचा लॉयर. ॲडव्होकेट देसाई, तुम्ही केलेल्या फुटेजची वेळ काय आहे ते सांगाल का असं म्हणतो होता महिपतचा लॉयर. 11:40 असं म्हणतो होता प्रियाचा लॉयर. युअर ऑनर, ह्याच वेळेला महिपत शिखरे ह्या त्यांच्या बिल्डर मित्रासोबत होते असं म्हणतो होता त्याचा लॉयर. आणि ते त्यांच्या घरी बसवून जेवत होते असं म्हणतो होता महिपतचा लॉयर. महिपत खुश होतो होता. आता तुम्ही पुरावा मागाल म्हणून मी त्याच मित्राला घेऊन आलोय जो काल रात्री महिपत शिखरे यांच्यासोबत होता असं म्हणतो होता तो लॉयर. तर आता प्रियाला जरा भीतीच वाटते. तर आता इथे अर्जुन म्हणतो बायको, तू तू आज रोजच्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसतेस असं म्हणत होता अर्जुन सायलीला. माझी नजरच हटत नाहीये तुझ्यावरून असं म्हणत होता अर्जुन सायलीला. हे कसं मॅनेज केलंस असं म्हणत होता अर्जुन. अच्छा असं म्हणते आता सायली, म्हणजे मी दिसले तर तुम्हाला, मला वाटलं होतं मी अदृश्य वगैरे झाले की काय असं म्हणते आता सायली. अदृश्य असं म्हणतो होता अर्जुन. का असं म्हणत होता अर्जुन. अगं उलट मी तुला घरभर शोधत होतो असं म्हणत होता अर्जुन. तर आता कल्पना, अस्मिता आणि प्रताप हसत असतात. तू दिसत नव्हतीस म्हणून मला किती टेन्शन आलं होतं माहितीये का असं म्हणत होता अर्जुन. आणि त्यात दिसली तर असं दिसली असं म्हणते आता अर्जुन. माइंड ब्लोईंग असं म्हणत होता तो. तर आता कल्पना कान पिळगळते अर्जुनचा. प्रताप सुद्धा कान पिळगळतो. मग अशी तू आपल्या नादात जेव्हा फोनवर बोलत बोलत वर गेलास ना तेव्हा तुझी ही माइंड ब्लोईंग बायको तिथेच उभी होती तुझ्या समोर असं म्हणतो आता प्रताप. तर आता अर्जुनला एकदमच धक्का बसतो. काय काय मी आलो गेलो तेव्हा बायको तिथेच उभी होतीस तू असं म्हणतो आता अर्जुन. हा असं म्हणते आता कल्पना आणि अस्मिता. लोक प्रेमात आंधळे होतात हे माहितीये मला,
पण कामात आंधळ झालेला भाऊ माझाच आहे असं म्हणते आता अस्मिता. सॉरी सॉरी असं म्हणत होता अर्जुन. सॉरी सॉरी. अगं पण बायको, हा माइंड ब्लोईंग बदल घडला कसा असं म्हणत होता अर्जुन. अर्जुन दादा असं म्हणते आता विमल. सायलीताईंना असे कपडे असे केस खूप शोभून दिसतात ना असं म्हणते आता विमल. तर आता अर्जुन म्हणतो खूपच जास्त. माझी तर माझ्या बायकोवरची नजर हटतच नाही आहे असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रताप हसतो आणि आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा हसतात. युअर ऑनर असं म्हणत होता महिपतचा वकील. मी संतोष वखारकर यांना कोर्टात बोलवायची परवानगी मागतोय असं म्हणत होता महिपतचा वकील. आणि आता महिपतचा मित्र येतो बघा प्रेक्षक आणि विटनेस बॉक्समध्ये थांबतो. तुमचं नाव असं म्हणत होता तो वकील. मी संतोष वखारकर असं म्हणत होता तो माणूस. प्लीज कोर्टाला सांगा तुम्ही काल रात्री कुठे होता आणि काय करत होता असं म्हणत होता महिपतचा वकील. काल रात्री मी माझ्या घरीच होतो आणि रात्री 11च्या सुमारास माझे बिल्डर मित्र महिपत शिखर माझ्या घरी आले होते असं म्हणत होता तो महिपतचा मित्र. आणि रात्री 11:30 पावणे 12च्या सुमारास आम्ही जेवण केलो. त्यानंतर रात्री 12:30 पर्यंत महिपत शिखरे हे माझ्याबरोबर माझ्या घरीच होते असं म्हणत होता तो महिपतचा मित्र. नाही हो नाही हो, हा खोटं बोलतोय असं म्हणते आता प्रिया. युअर ऑनर, हा फक्त तिच्या मित्राला वाचवतोय. हा माणसाने माझ्या हातावर सुरीने वार केला आणि तो महिपत शिखरेच होता असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे, तुम्ही जाऊन बसू शकता असं म्हणत होता महिपतचा वकील. युअर ऑनर, तन्वी सुभेदारची उलट तपासणी करायची आहे असं म्हणत होता महिपतचा वकील. परमिशन ग्रांटेड असं म्हणत होता जज. आम्ही मान्य करू की महिपत शिखरे काल रात्री हॉस्पिटलला आले होते आणि त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणत होता तो वकील. हो हो असं म्हणते प्रिया. पण ह्या आधी तुम्ही सांगितलं होतं ना की हा त्याचा प्रयत्न पहिला नव्हता. ह्या आधी सुद्धा शिखरेने तुम्हाला धमकावलं होतं असं म्हणतो होता तो वकील. हो हो, धमक्या दिलेत त्यांनी मला असं म्हणते प्रिया. पण तुमचे वडील रविराज किल्लेदार तुमच्या आधीची केस तेच लढत होते आणि जर त्या केसच्या दरम्यानच तुमच्यावर एवढा दबाव येत होता तर मग तुम्ही तेव्हाच का नाही तुमच्या वडिलांना सांगितलं असं म्हणत होता तो वकील. त्यांनी तुम्हाला तेव्हाच पोलीस प्रोटेक्शन द्यायला लावलं असतं ना असं म्हणत होता तो वकील. आणि तुम्हाला कोर्टात खरी साक्ष देता आली असती असं म्हणत होता तो. कालही मी पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते असं म्हणते प्रिया. तिथे महिपत आलास ना असं म्हणते प्रिया. युअर ऑनर, पोलीस फक्त एखाद मिनिटासाठी इकडे तिकडे गेले तर तितक्या वेळेत हा हा महिपत शिखरे तिथे आला आणि त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जो माणूस असं करू शकतो तो किती नीच असेल ह्याचा विचार करा असं म्हणते आता प्रिया. मी जर कोर्टात साक्षीची बाजू घेतली नसती ना तर केस सुरू असतानाच तो फक्त माझा खून करून थांबला नसता. त्याने असं म्हणून रडायला लागते प्रिया, जोर जोरात रडायला लागते आता ते. त्याने माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असं म्हणते आता प्रिया. आणि आता ती खूप रडायला लागते आणि ड्रामा करत असते बघा प्रेक्षक. हो, म्हणून मी कोर्टात सगळं खरं 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 सांगितलं असं म्हणते आता प्रिया. तर आता अर्जुन म्हणतो बायको सांग ना, हा हा बदल कसा घडला असं म्हणतो आता अर्जुन. वा असं म्हणते आता कल्पना. नाही म्हणजे आधी बघायचं नाही आणि मग विचारायचं की हा बदल घडलाच कसा असं म्हणते आता कल्पना. अगं असं म्हणत होता अर्जुन. सॉरी सॉरी म्हणालो मी, चुकलं असं म्हणत होता अर्जुन. आता तरी बोलू दे ना असं म्हणत होता अर्जुन. बायको तू सांग काय करू, कान धरू उठाबशा काढू, काय गरज नाही आहे त्याची असं म्हणते आता सायली. त्यापेक्षा वर जाताना पाहिलं असतं तर असं म्हणते आता सायली. सायली ताई, अहो तुम्ही जसे असे कपडे घातलात ना म्हणून अर्जुन दादानी तुम्हाला ओळखलं नसेल असं म्हणते आता विमल. हा असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली बघते तिच्याकडे. सायलीच्या मेकओव्हरला तूच जबाबदार आहेस असं म्हणते आता अस्मिता. मी असं म्हणत होता अर्जुन. अरे तू तिचे कॉल उचलत नव्हतास म्हणून बिचारी खूप अपसेट झाली होती असं म्हणते आता अस्मिता. आणि मला माहिती आहे कॉलेजमध्ये तुझ्या मागे खूप मुली असायच्या, तरी घोळ व्हायला नको म्हणून मीच तिला सांगितलं की जरा टापटीप राहायला लाग असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे भरवलंस असं म्हणतो आता अर्जुन. अरे असं म्हणते आता अस्मिता. तिने काय भरवलं वगैरे नाही आहे असं म्हणते आता सायली. आणि मी काय एवढ्या हलक्या कणाची नाही आहे असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया रडायला लागते खूप. युअर ऑनर, माझ्या क्लायंटने सर्व सत्य कोर्टासमोर सांगितलं आहे आणि काल रात्रीच्या CCTV फुटेजवरून हे सिद्ध होतंय की त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला केला गेला आहे असं म्हणत होता तो वकील. आणि म्हणून मला कोर्टाकडे परत विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदारांना माफी मिळावी असं म्हणत होता तो वकील. थँक्यू मी लॉर्ड असं म्हणत होता तो. तर आता जज आपली स्टेटमेंट देणार असतात. तर आता जज म्हणतात आज ह्या कोर्टामध्ये जे पुरावे सादर केलेत त्यामुळे प्रूफ होतंय की तन्वी सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे. CCTV फुटेजमधनं हे कळतंय की कालचा हल्ला महिपत शिखरेनेच केलेला आहे असं म्हणत होता जज. कोर्ट ह्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देत आहेत आणि हे कोर्ट इमिडिएट ग्राउंडवरती तन्वी सुभेदार यांना माफी देत आहे असं म्हणत होता तो जज. तर आता महिपतला दुःख होतंय ऐकून. आणि आता अश्विन आणि प्रिया मात्र खूप खुश होतात. ह्यापुढे त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही असं म्हणत होता जज. अश्विन अश्विन असं म्हणते आता प्रिया. पण त्यांना 1 लाखाची दंड आणि तो कोर्टाच्या
आदेशाशिवाय ते पनवेल सोडून कुठेच जाऊ शकत नाहीत असं म्हणत होता जज. महिपतला आता खूप राग आलेला असतो. तर आता जज उठून जातात तिथून. तर आता सुटका झालेली आहे बघा प्रेक्षक प्रियाची. तर आजचा भाग इथे समजू तर बघूया त्रिकामध्ये काय आहे ते. आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करायची सुरुवात झाली असं म्हणते आता सायली. म्हणूनच मी आले असं म्हणते आता प्रिया. आणि आता प्रियाला घेऊन आलेलं असतो अश्विन. खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलं असतं असं म्हणते आता सायली. थोबाडीत मारते आता ती प्रियाच्या. तोंड बंद कर प्रिया आणि निर्लज्ज माझ्या घरी आलीस असं म्हणते आता सायली. कायद्याने ती आता असं म्हणतो अश्विन. तर आता सायली तिला घराबाहेर काढते आणि फेकून टाकते. कायद्याने तुझी सुटका केली असेल पण ह्या घरात राहायची परवानगी मी तुला देणार नाही असं म्हणते तर सायली. आणि आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा तिच्या बॅगा फेकतात बाहेर. आणि आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.